हा चला हा हळूच परे हळीकडे हात हलदार बस थांब बरे पळू नको कुठं बी. तर मित्रांनो हे आहे विसापूर धरण आणि या ठिकाणावरून श्रीगोंदा तालुक्यातील बऱ्याच अशा गावांना पाणी सोडले जाते. कर्जत तालुक्यातही या ठिकाणाहून पाणी येत असते मित्रांनो. हा पप्पा तिकडे गेले तर आपण इकडे बॅक कॅमेऱ्याने बघा वॉटरफॉल आहे. खाली नको येऊ परे तू. आम्ही तुमचा व्हिडिओ काढतोय युट्यूबला टाकायला. थोडी माहिती घ्यायची होती तुमच्याकडून. सांगता ना आम्हाला. सांगते मग. ही विसापूरचं जंगल आहे ना ही लोकेशन विसापूरचं. इथं मोठं विसापूरचं तळ आहे मित्रांनो आणि ह्या तळ्यापाशी जंगली बाग आहे आणि ही कैदी लोक इथं राहतात. आता कैदी लोक म्हणले आपण विचार काय करतो कैदी लोक जेलमध्ये राहत असत्यानं त्यांना डांबून ठेवलेलं असतं. पण तसं नसतं. ही कैदी लोक इथं वावरतात कशी हे आपल्याला बघायचं. आपण ह्यांना कसं बरं नेमकं तुम्ही इथं ओपन कसं राहता नेमकं. ओपन आता आपण घरात कसं राहतोय ह्या पद्धतीने इथं राहतोय. जेलमध्ये असल्या तर त्यांच्या मार्फत सुरक्षेमध्ये राहतोय आपण जेलमध्ये. आता साधारण किती वर्ष झालं बरं तुमची सजा ही झालेली. म्हणजे 13 वर्ष झाले तुम्ही. अजून 1.5-2 वर्ष 13 वर्ष तुम्ही जेलमध्ये होते आतमध्ये आणि आता 1-1.5 वर्षासाठी तुम्हाला इथं पाठवले. आता इथं तुम्ही कोणची कामं करता बरं. शेतीचं सगळं काम जे आपलं भार करतोय तसं पूर्ण सगळी कामं इथं करता तुम्ही. तुम्हाला पळून जाऊ वाटत नाही घेत ना कधी. आता 2 वर्षासाठी कशाला पळतोय माणूस. आणि जर तुम्ही पळून गेला तर काय होईल. पळून गेले तर 3 पट्ट काढायला लागतोय म्हणजे अजून 30 वर्ष काढायला लागतोय मग. त्याच्यामुळे तुम्ही इथून पळून जाऊ शकत नाही. अजून म्हणजे 1-1.5 वर्ष तुम्ही इथंच राहणार. आता तुम्हाला जोडीदार वगैरे आहेत का एकटेच आहेत तुम्ही. 4 जण आहेत. 4 जण आहेत का. खायचं बीचं वगैरे सर्व तुम्ही करून खाता हाताने खाऊ शकतो. तिथनं जेलमधनं येते. जेलमधनं डबा येतो. आणि इकडे दुकानात वगैरे गावात जात असताल तुम्ही. जातात की तसं बाबाला सांगून साहेबाला सांगून गावात वगैरे जाणं म्हणजे जनरली. फक्त घरी जायचं नाही. घरी गेले 30 वर्ष सजा. काय झालं जनरली माणसं काही विचार करतात कैदी म्हणले की ते जेलमध्ये असणार. मी मागल्या वर्षी आलो होतो तेव्हा मी विचार केला की बाबा इथं हे अशी कैदी मोकळे कशी हिंडतात. ते म्हणले कैद्यांची सजा संपत आली. इथं संपत आल्यामुळे त्यांना हिथं लावले आणि जर पळून गेली परत 30 वर्ष लागणार. त्याच्यामुळे तुमचं हिथं सर्व आज चाललंय. तर मित्रांनो इथं बघा ही झाडं वगैरे असतात. ह्यांना नंबर वगैरे काउंट केलेले आहे सर्व. शेतीची सर्व कामे ह्यांच्याकडून करून घेतली जातात. गाया वगैरे आहेत इथं बघा. विसापूर गावामध्ये आलो मी. इथे विसापूर धरण आहे. तिथं आलेलो आहे मी. त्या ठिकाणी ते राहतात बघा कैदी लोक. असे 4-5 जण असतात. आपले शेतकरी मित्र बांधव जसे काम करतात ना सेम टू सेम असेच काम करतात हे लोक. गाया बांधणे रानामध्ये पेरणी वगैरे करणे. इकडे बघा इकडे खाली ऊस वगैरे दिसतोय हत्ती घास दिसतोय. ही सर्व सेम टू सेम कामं करतात आणि ते सरकारला पण त्यांच्यावरती विश्वास आहे. जर ते पळून गेले तर 30 वर्ष सजा ते बरं पण बघू शकत नाहीत.
त्याच्यामुळे ते आपले गप बसतात, गप कामं करतात, मजेत राहतात. 4-5 जण असतात तिथं. का असं हे जंगल आहे बघा मित्रांनो. त्यांचं तुम्हाला राहण्याचे ठिकाण दाखवतो मी. हे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे मित्रांनो. कुत्रं बी आहे पण ते आपल्याला घाबरलेलं आहे. मंदिर आहे तिथे, दत्ताची मूर्ती त्या झाडाखाली. इथे एकदम शेतकऱ्यांवाणी आहे सर्व इथं, फक्त घर नाही. ओके. दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे, दत्ता तुझे गोड रूप. जन्म जन्माची ती पापे, जन्म जन्माची ती पापे, दत्ता जळून खाक होऊ दे, जळून खाक होऊ दे. दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे, दत्ता तुझे गोड रूप, दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे, दत्ता तुझे गोड रूप.